कडक सुरुवात। आता पहा किती मोठा धक्का बसला असता जर रनआउट झाला असता विजय पाटील, चौका देखील पाहायला मिळाला नसता। मग यानंतर आता चौका पेश केलेला आहे, मोका भी दिया और चौका भी दिया असं देखील म्हणू शकतो आपण। पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बनवलाय, मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे, एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही। मग आता वारंवार प्रयत्न केले जात आहेत। मागच्या चेंडूवर विजय पाटील वाजले, आता दिलीप पाटील वाजलेत। पाटील ब्रदर्स संधी मिळाली आहे। सन्माननीय दीपक मुकादम साहेबांच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 षटकांसाठी दिलीप पाटीलसाठी विजय पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। फुलटा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि तुम्हाला चौकाच पाहायला मिळेल। एक मिनिट डीजे बॅटिंग करणाऱ्या संघाला रिव्ह्यू हवंय। यस घेतलाय पंच, आपण नक्कीच विचारायचं आहे। एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला त्यांनी घेतलाय, म्हणून सांगतो तुम्हाला लक्ष द्या पंचाने देखील। पाहूया फुलटा चेंडू होता, बिमर आहे की नाही ते चेक करायचंय, ते म्हणजे गोवे संघाला कॅन्सल केला। विजय दादाने हात केला होता पंचांकडे। पुन्हा एकदा समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने दिलीप चेंडू पर्यंत, गुड फिल्डिंग। थ्रो थोडासा वाईट फेकलाय कारण की रनिंग फिल्डिंग पाहायला मिळाली, भरपूर वेगाने आले होते चेंडू पर्यंत। 2 धावा कंप्लीट, धावसंख्या धावफलकावर 12 धावा। चांगला खेळ सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सागर पाटील फॅम टीम, जियानमन गोवे टीम संघाला आपण पाहतो खेळताना। जो जिंकेल त्यांनी संध्याकाळी वेळेवर या आणि उद्या पहिला मॅच होईल, त्या दोन्ही संघाने वेळेवर यायचं। अल्पेश उद्याचा लॉट द्यायचा। हरीश म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे। माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण व्यासपीठावर या। वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय हरीश म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन होत आहे। माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावफलकावर धावा 13 धावा जोडलेल्या आहेत। स्पीडअप करा, बॅटिंग करायची यानंतर। पहिला सामना मॉर्निंग सेशन मध्ये आपण बघणार आहोत। सोनादेवी टेमगर आणि आई गावदेवी वेहेले टीम। आपण 9 वाजता इथे रिपोर्ट करायचे। नक्की जो संघ लेट येईल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल आणि दोन्ही संघ जर लेट आले तर 1 षटक कमी खेळलं जाईल। 3 षटकाचा सामना होईल। षटक क्रमांक 2 गोलंदाज आलेला आहे। इथे मोठा फटका केला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि पहिला विकेट मिळाला इथे टीम सारंगाव संघाला दिलीपच्या माध्यमातून। बॅटर आउट, दिलीपने दिलीपला आउट केलाय। फार महत्वाचा हा मॅच आहे। थोडासा स्पीडअप ठेवा, सारंगाव बॅटिंग करायची, लक्षात घ्या। दिलीप राइट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज होत आहे प्रमोद भोईर। लोअर फुलटा चेंडू बॅटवर घेतलाय, सरळ स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहतोय आपण। 1 धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न
थ्रो थोडासा वाईट आला आला होता, मात्र धाव एकच घेतली जाते. स्ट्राईक विजय पाटील यांना दिली जाते. धावा झाल्या धावपलकावर 14 धावा. प्रमोद आपलं खातं खोलतंय एका धावेने. दीपक मुकादम साहेबांचे बक्षीस कोण पटकवणार? विजय पाटील साठी सुवर्ण संधी आहे. मोठा फटका तर खेळलाय. धावा किती मिळतील? ओ हो हो कडक. ठंडी में गर्मी का एहसास दिला तो सिक्सर. अजून एक ठोकावं लागेल. दीपक मुकादम साहेबांचे 500 रुपये पटकवले जातील का पाहूया आता. दिजे अल्पेश सांगत आहे धावा 20 धावा. 20 धावा चांगली धावसंख्या आहे. दिलीप पुढचा चेंडू. अजून एक मोठा फटका. आता चेंडू हवेमध्ये. झेल सुटली गेली आहे. झेल धरतीला दान केली जाते आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण करते. धावा बनतायत. खेळाडू कक्षातून भरपूर जोरजोरात आवाज जात आहे. असं वाटतं की अमर पाटील जोडला गेल्या टीम मध्ये. वेलकम परेश महाजन. यावर्षी 2 चषक जिंकलेले आहेत. चाचणी स्पर्धा, उपतालुका प्रमुख चिरोबा कोण संघाने आणि त्यांचं आयोजन कोणत्याच गोष्टीची कमी नाही. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. एक प्रोफेशनल टुर्नामेंट 40 प्लसचे आपण पाहतो. अल्पेश. दिलीप पुढचा चेंडू. लोअर फुलटस बॅकची एज. मागच्या बाजूने शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक आहे. एक सिंगल धाव कंप्लीट करते. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे 23 धावा. 23. शेवटचा चेंडू षटकातील. अल्पेश सांगते की 10 धावा आल्यात आतापर्यंत. आज पूर्ण दिवस आमच्या सोबत अल्पेश गायकवाड चांगली अशी स्कोरिंग करताना मागच्या 3 स्पर्धेपासून लागोपाठ अल्पेश आमच्याशी जोडलाय. जोरदार अपील होते आणि बॅटची एज अँड गॉन विकेट. प्रमोद भोईर बॅक टू डग आउट. पाणी घेऊन गेलेले आहेत तानाजी पाटील. मॅसेज घेऊन गेल्यात. मात्र त्यांना मी विनंती करेल जास्त वेळ आपण मैदानामध्ये थांबू नका. लगेच मैदानाच्या बाहेर यायचंय. कारण की वेळ आता आपण इथे पाहायला मिळते की थोडासा आता टाइम कमी राहिला आपल्याकडे. खुश खबर. सागर पाटील फॅम टीम जे हनुमान गोवे संघाने हा क्वार्टर फायनलचा मॅच जर जिंकला, हा सामना जिंकला, चिरोबा 40 प्लस टीमचे कॅप्टन देवेन मुकादम साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. पाहूया गोवे टीम मॅच जिंकेल का. येणाऱ्या काही काळानंतर नक्कीच कळेल. मात्र मानाजी आलाय. मानाजीचा हा पहिला चेंडू ऑफ स्टिकर होता. गॅप मध्ये चाललाय. नो चान्स. चेंडू सीमा पार. चौकार. देवाचे रोबा तुझी लीला पार. देवाचे रोबा तुझी लीला पार. फक्ता देवा तुझा धार. देवाचे रोबा तुझी लीला पार. फक्ता देवा तुझा धार. भक्तांचा उद्धार देवा तुझा माधार. कोण गावाच्या रक्षणासाठी घेतला या अवतार. या कोण गावाच्या रक्षणासाठी. कोण गावाचं जागृत देव. मानाजीच्या अगेन्स्ट एक फोर्स आलेला आहे. एक चौकार आला संघर्षाचा. आणि विजय आज पूर्ण दिवस चांगली बॅटिंग करतात असंच म्हणूया आपण. विजय पाटील सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. समोर खेळलाय. चेंडू हवेमध्ये आणि चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार.
एक्स्ट्रा कव्हरवर चेंडूला फील्ड केला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. टाळ्यांचा गजर नक्कीच होईल. काय बॅटिंग करतायत आज. मूड बनवलाय विजय पाटीलने प्रेक्षकांचा. जबरदस्त खेळ सादर आहे सध्या तरी. गणेश पाटील साहेब नक्कीच त्यांच्या मित्रांना नक्कीच कॉल करतायत. मात्र सध्या सर्व खेळाडूंना खुश करतात विजय पाटील मैदानाच्या आतमधून. मानाजीच्या अगेन्स्ट पहिल्या 3 चेंडू 12 धावा आल्यात. मोठा फटका खेळायचा होता. बॅटचं व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवर आला नाहीये. मात्र 1 धाव मिळेल. 1 धाव देखील चालेल. आता संध्याकाळचा वेळ आहे. प्रत्येक चेंडू मागे धाव बनते. सचिनला भरपूर उशिरानंतर स्ट्राईक मिळाली आहे. मागच्या मॅच मध्ये फिनिशर राहिला होता. अजूनही भरपूर चेंडू बाकी आहेत. पहिला डाव सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील टोटल 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धाव फलकावर आहे 36 धावा. 36. ओ हो परफेक्ट यॉर्कर चेंडू. नक्की काय घडले. जोरदार अपील केली आहे आणि फिंगर अप. बॅटर आउट. विकेट. सचिन बॅक टू डग आउट. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला होता. तर बॅटर आउट. सचिन बॅक टू डग आउट. आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन टीमचे सेनापती बंडू मैदानाच्या आतमध्ये. मजबूत काटिके बल्लेबाज. पिंच हिटर. तगडा बल्लेबाज. कारण की इथे 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जर खेळपट्टीवर हा खेळाडू थांबला तर धावा नक्कीच 50+ पाहायला मिळतील. नक्कीच सचिनचं मूड ऑफ. कारण की परतीचा प्रवास करावा लागला. गोलंदाज सज्ज होत आहे. मानाजी 1 विकेट घेतले. कमबॅक केलेला आहे इथे. गोलंदाजीसाठी मानाजी. शेवटचा चेंडू षटकातील. फलंदाज सज्ज होत आहे. आपण पाहतोय बंडू. लेग स्टंपवर चेंडू टाकलाय. जोरदार अपील. बॅक टू बॅक दुसरा झटका. बंडू देखील डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना. बॅटर आउट. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. मात्र थर्ड अंपायर नाहीये. पायचीच्या स्वरूपात विकेटला नाहीये. थर्ड अंपायर नाहीये एलबीला. यस. आता डीजे मॅन गणेश पाटील आपण थोडीशी शांतता घ्या. गाणी वाजू नका आपण. कारण की मॉल थोडस गरम आहे. तर गरमच राहू द्या. मॅच कडक आहे तर कडकच राहू द्या. क्वार्टर फायनल जिंकल तर सेमीफायनलचा मॅच खेळू द्या. शेवटचा षटक आहे आणि अल्पेश आम्हाला सांगितले की फुलाजी मानाजी नंतर फुलाजी मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. फिल्डिंग लावा. एकत्र होऊ नका. आपण पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. तुम्ही टाइमपास करू नका. चला नवीन बॅटर गेल्या मैदानाच्या आतमध्ये. बंडू मैदानाच्या बाहेर पडतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच नियमानुसार 16 मिनिटांमध्ये त्यांनी 3 षटक पूर्ण केल्यात. काही हरकत नाही. 1 मिनिट इकडे तिकडे होतो. मात्र बॅटिंग करणाऱ्या संघांनी देखील लक्षात ठेवायचं तुमचं देखील टाइम ऑन आहे. धावसंख्या 36 सर. 36. 12ची सरासरी. अल्पेश सांगते की ही सरासरी
नक्की चांगली देखील म्हणू शकतो, मात्र स्लॉगर आहे. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर मग 40च्या आतमध्ये धावा पाहायला मिळतील. विकास नवीन फलंदाज, मात्र स्ट्राईक वर आपण पाहतोय विजय पाटील. 2 षटकार 2 चौकार. पुणे एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय, शतरक्षक आहे तिथे आणि त्याहून चांगली फिल्डिंग आणि त्याहून चांगला थ्रो आहे आणि धावा कंप्लीट झालेल्या आहे तिथे. त्या म्हणजेच 2 धावा. धाव संख्या होती ती 38 धावा धावपलकावर 38. धाव संख्या आपण पाहतोय विजय पाटील वैयक्तिक 29 धावनं खेळत आहे आणि टीमची धाव संख्या 38 धावा. 1 मॅन आर्मी. एक मात्र खेळाडू शेवटपर्यंत आतापर्यंत खेळपट्टीवर पाहतो आपण. सागर पाटील फॅम टीम जे हनुमान गोवे संघाला आपण पाहतोय. या षटकामध्ये 10 धावांपर्यंत थांबावं लागेल फुलाजीला, मग नाहीतर या धावा बनवायच्या पण आहेत. फुलाजी प्रयत्न करतोय, मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. स्क्वेअरला चेंडू गेलाय, 1 धावच पूर्ण करता आली आहे. म्हणजे पहिले 2 चेंडूवर 3 धावा. धाव संख्या 39 धावा 39. फार मोठा संघर्ष मैदानामध्ये दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहे, कारण की क्वार्टर फायनलचा मॅच आहे. गोलंदाजी करताना फुलाजी महत्वाचा हा षटक फेकतात आपल्या संघासाठी. राईट ऑन द विकेट. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळलाय. थर्डमॅनला मिड विकेटवर शतरक्षक आहे, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरा धाव पूर्ण केलेला आहे ते फलंदाजाने. काय धावले होते, रन केली हिरण बनवते वापर विजय पाटील. 2 धावा पूर्ण धावा झालेल्या आहेत धावपलकावर. 41 धावा 41. एक चांगली धाव संख्या म्हणू शकता, मात्र सारंगाव संघाने हा चांगला क्रिकेट खेळलाय आणि कोणताच संघ इथून घरी जाण्यासाठी आलेला नाहीये. आता जिंकण्याकरिता संघर्ष सुरू आहे. वो कहते ना, हाथ में आया हुआ लड्डू जब तक मुंह में नहीं जाता तब तक कुछ नहीं कहा जा सकता है. असं वाटत होते की आजच्या लॉट मध्ये भादवड आणि शेलुमता वल 2 तगडे संघ आहेत. त्या संघामध्ये शेवटचा सामना पाहायला मिळेल, मात्र वो कहते ना संघर्ष करणं जरुरी आहे. संघर्ष केले या दोन्ही संघांनी, म्हणून शेवटच्या मॅच मध्ये आपण या दोन्ही संघांना पाहतोय. फुलाजी 5 धावा आल्या 3 चेंडू मध्ये. बॅटर सज्ज होत आहे. खेळपट्टीवर विकास. मोठा फटका साईडला स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय सीमा रेखावर. येतोय षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते, रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. शॉर्ट बॉल होता. हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजामध्ये हा चेंडू फेकून दिला सीमा पार षटकार. धाव संख्या धाव फलकावर 47 धावा 47. 47 रन बन चुके. 2 चेंडू बाकी शेवटचे. काय बॅटिंग पाहायला. जिद्द क्रिकेट. सागर पाटील फॅम टीम, सरपंच सागर पाटील देखील भरपूर खुश आहेत आपल्या संघावर ज्या प्रकारची परफॉर्मन्स सध्या करतायत जानमन गोवे टीम. गोलंदाज फुलाजी. 2 चेंडू वाचवायचे या षटकातील. पुन्हा मोठा फटका. चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. सेफ लँडिंग होते. 1 धाव झाली. दुसरा धाव दिलीप चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज विकास. धावा झाल्यात अल्पेश सांगत आहे धावपलकावर 49 धावा 49. शेवटचा चेंडू लगेच क्षेत्ररक्षण, यानंतर लगेच लावून घ्यायचं गोवे टीम. आपण आपली तयारी करायची आहे, लक्षात घ्या. फुलाजी 13 आल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू. ओ चाललाय सीमा पार. मॅचचा टर्निंग पॉइंट. चौकार होऊ शकतो हा. अडवण्यासारखा होता तिथे, पाहू शकता रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. नक्की जागेवर उभे राहिले होते. कधी क्षेत्ररक्षण करताना स्टार्ट घेणं फार महत्वाचं आहे. तुम्ही एका जागेवर उभं राहू शकत नाहीये. थोडंसं हलचील ठेवणं फार महत्वाचं आहे. तर टोटल धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगत आहे की
53 आणि 54 धावांचं एक चांगला लक्ष्य ठेवण्यात आलेला आहे. मात्र नोट आउट विजय पाटील राहिले 30 धावा बनवल्या आणि विकासने फक्त 4च चेंडू खेळले आणि 14 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. गुड बॅटिंग. टाळ्यांचा आवाज नक्कीच विजय पाटील आणि फलंदाज विकाससाठी होईलच. मात्र गोवे संघाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चांगला खेळ सध्या गोवे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रवींद्र तरे सर जॉईन झालेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. नक्कीच टीम गोवे संघाला शुभेच्छा येत आहेत. मात्र आपण पाहतोय की रवींद्र तरे सर नेहमी गोवे या परिसरामध्ये जी मोठी शाळा आहे त्या शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि भादवड त्यांचं पहिलं घर आहे, दुसरं घर गोवे. आपण पाहतोय त्यांनी देखील शुभेच्छा दिली गोवे टीमला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे रवींद्र तरे सर, आमचे मार्गदर्शक. नेहमी आमच्यावर त्यांचा प्रेम राहिलाय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 54 धावांचं आव्हान आहे. 54 धावा कोणत्या प्रकारे बनवल्या जातील पाहूया आपण. टीम मीटिंग नकोय, शॉर्ट मध्ये फक्त चर्चा करा 4 गोलंदाज सोबत. बाकीचे सर्व खेळाडूंनी जागेवर जायचंय आणि फलंदाज सारंगाव मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. फार वर्षानंतर 2 मित्र एकत्र तुम्हाला पाहायला मिळतात. परेश महाजन आणि अमर पाटील थोडीशी चर्चा करतायत. चर्चा करणं देखील फार महत्वाचं आहे. चर्चेमध्ये खर्च देखील भरपूर केले या स्पर्धेला. आमचे डीजे ऑपरेटर गणेश पाटील सध्या मैदानामध्ये पाहणी करतायत. क्षेत्ररक्षण लावा मी अगोदर सांगितले. पंच आपण चला थोडा वेगाने जायचं आहे. माधव ठाकरे सर, इतक्या टायमाला मागच्या 4 स्पर्धे समाप्त व्हायच्या, मात्र अजूनही सामना सुरूच आहे. जवळजवळ घड्याळामध्ये टाइम झालेला आहे 5:33 झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सारंगाव संघाची आपण पाहतोय. हिम्मत आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय फुलाजी, ज्याने शेवटचा षटक टाकला होता. 17 धावा खर्च केल्या होत्या. 17 धावा पुन्हा घेतील का पाहूया आपण. नक्कीच 4 गोलंदाज डी मार्ट मध्ये धावा खर्च करताना पाहायला मिळाले. बॅक टू क्रिकेट. जी हनुमान गोवे संघासाठी सुवर्ण संधी आहे. देवेन मुकादम यांच्यामधून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. महेश भाई यांची जावई आलेली आहेत. आपण व्यासपीठावर या, आपल्या मैदानामध्ये काय काम आहे. आणि त्यांनी जर कॅच पकडले तर 1000 रुपये. क्या बात आहे. कुठे जावई हात करा, आम्हाला पार्टनरशिप करू आपण स्टेजवर. ओ आत्ताचे ओ नक्कीच हिम्मत आणि फुलाजी मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलचा मॅच आहे. जो जिंकेल तो उद्या खेळेल सेमीफायनल. या पंचांकडून इशारा होते की सामन्याला सुरुवात. नक्कीच टीम गोवे संघाला सुविधा फार महत्वाचा आहे. तर इथं पहिली धाव इथे ऍड केली जाते स्कोर कार्डवर. खातं ओपन करताना हिम्मत दाखवली तिथे की पहिली धाव घेतली आहे बॅटनं. पुढचा चेंडू गोलंदाज उल्हास.
मोठा फटका खेळायचा होता, वेस्टर त्या बॅटवर आला नाहीये. बंडू आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. आज बंडूची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. गोलंदाज उल्हास पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सचिन पोचेल का चेंडू पर्यंत पाहूया आपण. आणि पहा प्रमोद भोईरने खूप चांगला क्षेत्ररक्षण केलेला आहे आणि 2 धावा वाचवल्या देखील गेलेल्या आहेत. गुड फिल्डिंग. नक्कीच चेक करूया आपण, काही हरकत नाही. मात्र तुम्ही सुरू ठेवा, ज्या काही धावा असतील त्या आपण नक्कीच आम्ही ऍड करू. मॅच चला, गोलंदाज सुरू ठेवायचे आपण. बंडू आपण आपल्या जागेवर द्यायचं. बंडू पुढचा चेंडू. तुम्ही मॅच सुरू ठेवायची आहे, जे काही असेल ते आम्ही धावा ऍड करू. पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय खाली क्षेत्रामध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या होते ती 6 धावा. पुढचा चेंडू उल्हास समोर खेळलाय. चेंडू हवेमध्ये. प्रमोद चेंडू खाली आहे. प्रमोद प्रमोद प्रमोद. प्रेक्षक देखील तेच विचार करत असतील, झेल सोडली आहे. झेल झाली असते असं वाटत होता, मात्र झेल सुटली आहे. जवळजवळ 12वा खेळाडू जो आहे गोवे टीम संघाचा, त्याने देखील टाळ्या वाजवल्या थोड्याशा, मात्र झेल सुटली. आता धावा झालेल्या आहे धाव फलकावर 8 धावा. 8. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावा, 1 चेंडू बाकी आहे षटकातील. तिसऱ्या पंचांची मागणी गेली आहे. नक्की माधव ठाकरे सर, काय चर्चा आहे? टाइमपास करू नका, आपण मॅच फिनिश करायची आहे प्लीज. पंच नक्की काय कलवायचंय? यस, मग ठीक आहे, मॅच सुरू ठेवा ना आपण. बीमर चेक करायचंय का? ठीक आहे चला. बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलेला आहे रिव्ह्यू, याच्यानंतर दिला जाणार नाहीये. फेयर डिलीवरी है. उल्लास ओ स्विंग अँड मिस. आणि आता रनआउटची संधी आहे. क्षेत्ररक्षण लावा आपण. बाकीचे सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. 5 मिनिटं झालेली आहेत आपली. बाकीचे क्षेत्ररक्षण जवळ जाऊ नका. षटक समाप्त झालेला आहे, तर आपण फिल्डिंग लावायची आहे. बंडू प्लीज.
पुन्हा एकदा फॉलोथ्रू अडवण्याचा प्रयत्न होता, चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सचिन देखील संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय मिस फील्ड करतोय. 2 धावांनी धाव संख्या 11 धावा धावफलकावर. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रमोद गोलंदाजी करतोय. गोलंदाज ओरपी चेंडू, टॉप आहे चेंडू हवेमध्ये. प्रमोदने स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेल पकडली आहे, फलंदाज आउट. इथे आपण पाहतो धावा झालेल्या आहेत, धावफलकावर 11 धावा. प्रमोदची गोलंदाजी आहे, विकेट मिळालाय. पुढचा चेंडू गोलंदाज प्रमोद. प्रमोद चांगली गोलंदाजी करत आहे. सर्वांचं लक्ष आहे या मॅच कडे, कोणता संघ जिंकेल. स्ट्रेट ड्राइव्ह, फॉलोथ्रू मध्ये काय फिल्डिंग आहे. अजून एक धक्का, अजून एक फलंदाज बाद. बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवर चला, एकत्र होऊ नका प्लीज. सचिन चोपन्न धावांचा टार्गेट अल्पेश भरपूर चांगला आहे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. तोच कुठेतरी आता डिफेन्स करण्याची तयारी केली आहे सागर पाटील फॅम टीम, जियानमन गोवे टीम संघाने. मी म्हणेल की कॅप्टनने जेव्हा टॉस जिंकला होता सारंगाव संघाने, कुठेतरी निर्णय चुकीचा असावा. एकतर बॅटिंग घ्यायची होती, गोलंदाजी करून नक्कीच तुम्ही 54 धावा खर्च केल्या, तर त्याच बनवायचे. प्रमोद मोठा फटका केला ऑन साइडला आणि चेंडू चालला सीमेच्या बाहेर. येतोय संघर्षाचा हा षटकार. लवच्या बॅट मधून येणारा हा षटकार आहे आणि लवने सांगितले जागते रहो तुम, हम बाकी है. जबरदस्त षटकार, भरपूर महत्वाचा षटकार पाहायला मिळाला. षटकाराने धावा झालेल्या आहे. धावफलकावर अल्पेश सांगतोय की 17 धावा. क्या खतरा बनने जा रे सारंगाव. प्रमोद पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर लव सज्ज आहे. आठ मिनिटं झाल्यात, लक्षात असू द्या. पुन्हा एकदा मोठा फटका. आता देखील चेंडू हवेमध्ये. विजय पाटील आहे, चुकी होणार नाहीये. भरपूर आतमध्ये चेंडू पकडला गेलाय आणि आज विजय पाटीलचा दिवस आहे. ज्या प्रकारे बॅटिंग करतायत, ज्या प्रकारे फिल्डिंग करतायत. अजून एक विकेट, बॅटर आउट. बोल्ट इक्वेशन जर आपण बघितलं तर अल्पेश सांगत आहे की येणारे अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 37 धावांची आवश्यकता आहे. भरपूर मोठा आव्हान ठेवले अल्पेश, नक्कीच चांगली माहिती पोहोचवताना. महत्वाचा हा चेंडू या षटकातील.
मोठा फटका आला नाही तर दबाव बनू शकतो संघावर. प्रमोद हा चेंडू चालला आता कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय गली पॉइंट वर. एक चांगली फिल्डिंग आणि शेवटच्या चेंडूवर आलेला आहे एक धाव. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 18. फिल्डिंग लावून घ्या, फक्त गोलंदाज चेंज होईल. तानाजी पाटील प्लीज. अजून 4 मिनिटं बाकी या षटका करता, अथवा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. चॅनमॅन गोलंदाज दिलीप पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत क्रमांक 3 वर. मास्टर माइंड गोलंदाज आहे गोवे टीम संघाचे. भरपूर वर्षापासून संघ जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून खेळत आहेत आपल्या संघासाठी. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतात. आणि स्ट्रायकिंग वर फलंदाज दिलीप आहे. दिलीपने मागच्या मॅच मध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. तोच दिलीप आहे स्ट्रायकिंग वर. मानाजी आणि दिलीप पूर्ण जिम्मेदारी आहे. कुठेतरी टॉस फार इम्पॉर्टंट होतं. पुन्हा एकदा कट लागली आहे बॅटला, मात्र पायाने चेंडू अडवला गेलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगत आहे 20 धावा 20. 11-34 समीकरण आहे. 11-34 धावा. पुन्हा एकदा स्वीप केलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव पूर्ण केली आहे. 10-33. 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. पाहूया मानाजी एखादा मोठा फटका खेळेल का आपल्या संघासाठी. हा षटक भरपूर मोठा आहे, महत्वाचा आहे. 4 चेंडू येणं बाकी आहेत. 10+ धावा आल्या नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा राहतील. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाही व्यवस्थितरित्या. स्वतः विकेट किपर आपण पाहतोय चेंडू मागे आणि आता रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने 23 धावा धावपलकावर. 9 चेंडू 31 धावा. 9 गेंदे 31 रन. 9 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे 4 झाली आहे टीम जे हनुमान गोवे सागर पाटील फॅम टीम. चांगला खेळतानाच दिलीप गोलंदाज. ओरपी चेंडू टॉप हे चेंडू हवेमध्ये होता. विकेट किपर थोडेसे स्लिप झाले तिथे, मात्र एकच धाव पूर्ण करता आले तिथे. सिंगलने काहीच साध्य होणार नाहीये. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. दोन्हीही सीमे बाहेर मारावे लागतील आणि प्रयत्न दिलीपलाच करावाच लागेल. नेहमी आपण बघितलं अल्पेश, आपण इतक्या वर्ष आपण एकत्र काम करतोय. शेवटचा टॉस किती महत्वाचा असतो. टॉस जिंकला होता, एक 1 चान्स होती, मात्र निर्णय चुकला तिथेच. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. आणि चेंडू चालले सीमा पार. येतोय चौकार. चौकाराने धावा झालेला आहे. धावपलकावर अल्पेश सांगत आहे 28 आणि आता 26 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू मध्ये. 7-26. हा षटकार आला तर मजा येईल शेवटच्या षटकामध्ये. क्या बोलती पब्लिक, सही कहा. हा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा मोठाच फटका खेळला, मात्र चेंडू चालला सीमा पार. चौकार. पण 4 मारले तरी जिंकू शकतो ना आपण.
सन्माननीय हरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून पुढच्या षटकामध्ये 4 षटकार जर लागोपाठ ठोकले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अल्पेश धावा किती बाकी आहेत? 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. लागोपाठची आवश्यकता नाहीये. चल ठीक आहे, 4 कसेही मारा, 5,000 रुपये घेऊन जा. तुमच्या 1,000 रुपये आहेत ना गोवे संघाला देवेंद्र दादा? फिक्स आहे, टार्गेट फिक्स आहे 1,000 रुपयेचं. गोवे संघाने हा सामना जिंकला तर चेरोबा पोर्टिप्लस टीमचे कॅप्टन देवेन मुकादम यांनी 1,000 रुपयाचा पारितोषिक लावलाय. आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी तानाजी पाटील विकेट कीपर बॅट्समन आपण पाहतो तर गोलंदाजी करताय, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतायत आज दिवसभर. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मानाजी. तानाजी आणि मानाजीची ही लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. आता इथून 3 मिनिटं राहिलेत, लक्षात घ्या. गोलंदाज तानाजी समोर मानाजी. ओ हो ओरपी चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. डॉट चेंडू, 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. किती कोच आहेत गोवे टीमचे पहा. पुढचा चेंडू तानाजी. ओ खराब चेंडू होता, फायदा घेणं फार महत्वाचं होतं. लेग स्टंपवर चेंडू टाकला तर वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. प्रयत्न करावेच लागतील. मोठा फटका जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मॅच गरम होणार नाहीये. 5 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. डॉट चेंडू, गुड बॉलिंग. पूर्ण तयारी केली आहे की आम्हीच उद्या येऊ असं वाटतो गोवे टीम. कारण की 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 4 मोठे फटके खेळावेच लागतील. नक्कीच आपण ते म्हणू शकतो. मात्र मॅच आहे, काही होऊ शकतो. तानाजी पाटील यांचं मूड संध्याकाळचं आहे. गोलंदाजी करण्याचा एखादा भीमर चेंडूवर पंजा गेला तर मॅच बनू शकतो. तानाजी पाटील है, कुछ भी हो सकता है. पहा काय गोलंदाजी केली आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर इथे फायदा उचलताना गोलंदाज. समोर डावखुऱ्याचा फलंदाज आहे, त्याला कटर चेंडू टाकले जात आहेत. व्हेरिएशन खूप चांगलं आहे, चांगली गोलंदाजी आहे. फुटवर्क चेक केला जात आहे गोलंदाज तानाजी यांच्या माध्यमातून. आज दिवसभरामध्ये जे काही केलं ते आज संघासाठी केलं तानाजी पाटील याने, आणि आताही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय धाव घेतली जाते की नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण गेली आहे. आता मॅच पासून अल्पेश सांगत आहे की 2 पाऊल दूर आहे आणि उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. जिंकलेल्या संघाने लक्षात घ्या. आणि उद्या पहिला मॅच दोन्ही टीमने 8:30 ला रिपोर्ट करायचं. 9 ला मॅच सुरू करणार आहोत आपण. वेळेटिंग आणि त्याचबरोबर अजून एक चांगला चेंडू. मात्र हा संध्याकाळ झाली आहे, पंच सांगतायत की व्यायाम करायला हवंय, त्याच्याने शरीर खूप चांगला राहतो. बरोबर सर? यस, माधव सर आहेत, काहीही करू शकतात. अजून एक तुम्हाला तो वाईट पाहायला मिळाला नाही. त्यांचं डोकं जमिनीवर आणि पाय वरती पाहायला मिळेल, पण मात्र गोलंदाज आता चूक करणार नाहीये. आता विकेट येईल का? स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय आणि अशा प्रकारे हा सामना इथे नक्कीच वन साइड सध्या पाहायला मिळतो. कारण की 1 पाऊल दूर आहे विजयापासून. मैच कोई भी जीते अंदर कोई भी जा सकता है, कारण की लास्ट मैच है. सोनादेवी टेमघर आणि आई गावदी वेळेवर पोचा सकाळी. जाता जाता शेवटच्या चेंडूवर आलेला आहे चौकार आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय सागर पाटील प्राइम टीम. जे हनुमान गोवे टीम संघाने हा सामना जिंकलाय त्या संघाचं खूप खूप अभिनंदन टीमचे गोलंदाज प्रमोद, दिलीप, तानाजी आणि उल्हास आणि बॅटर स्पेशली कॉंग्रॅच्युलेशन विजय पाटील अँड विकास. हार्ड लक, टफ लक सुनील पाटील, टीम जे हनुमान सारंगाव.
आणि कॅप्टन व्यासपीठावर यायचे. फक्त कॅप्टन साठी आहेत का देवंदादा? यस, टीम साठी. ठीक आहे, टीम चे कॅप्टन बंडू आपण व्यासपीठावर या. संध्याकाळचे नक्कीच 1000 रुपये भेटलेले आहेत, काही हरकत नाहीये. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विजय पाटील, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 30 धावा बनवल्या. विजय पाटील आपण व्यासपीठावर यायचे. नक्कीच स्वतः देवेंद्रदा मैदानाच्या आतमध्ये जाऊन या 1000 रुपये बंडू आपल्या संघाला सर्वांना द्यायचे, लक्षात घ्या आपण. आणि मॅन ऑफ द मॅच साठी विजयदादा पाटील आपण यायचे. आणि उद्या ठीक 4 वाजता जे हनुमान गोवे संघाने 4 वाजता ठीक इथे उपस्थित राहायचे. लवकर आले ते काही हरकत नाही, जवळच आहे. मॅची पाहायला मिळतील उद्या.